अभी सर कुठला कलरची वायर लेपल है कि मैं नहीं गया हूं बागियों के, बल्कि एनसीपी ने सरकार में शामिल होने का, सरकार को समर्थन देने का फैसला किया है। यानी सीधे सीधे उन्होंने बता दिया है कि भाई वो अपने साथ, विधायक दल के नेता होने के चलते वो अपने साथ तमाम विधायकों को लेकर गए हैं। उन्होंने अपनी पार्टी का समर्थन सरकार को सौंपा है, राज्यपाल को सौंपा है, और उसके बाद उन्होंने सरकार में शामिल होने का फैसला उन्होंने और उनकी पार्टी ने किया है। तो पार्टी के चुनाव चिन्ह, पार्टी के ऊपर अब सवाल ये कि एक अच्छी खींचतान होगी क्या। जिस तरह का संख्या बल उनके साथ है तो जाहिर सी बात है कि दल बदल कानून उन पर लागू नहीं होगा, और अगर इतना बड़ा संख्या बल उनके साथ है तो जो हमने शिवसेना के केस में देखा था, क्या उसी तरह की स्थितियां यहां पर भी बनेंगी? क्या पार्टी और पार्टी का चिन्ह क्या उनके हक में जाएगा? शरद पवार क्या कुछ बोलते हैं, इस बगावत पर क्या कुछ कहते हैं, वो सुनना दिलचस्प होगा। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदय होतं। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे, आणि हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक याचा उल्लेख केला, आणि त्याबरोबर इरिगेशन आणि हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक याचा उल्लेख केला, आणि त्याबरोबर इरिगेशनच्यामध्ये जी काही तक्रार होती त्यासंबंधीचा त्यांनी उल्लेख केला। हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहेत असा जो आरोप केला, मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली। याचा अर्थ त्यासंबंधीचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते। त्या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं। त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे। प्रश्न याचा दुसरा आहे की आमच्या काही सहकार्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली। उद्याच्या 6 तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक ही बोलवलेली होती, आणि त्या बैठकीमध्ये काही प्रश्न उपस्थित केले गेले होते। संघटनाचा बदल करण्याच्या संबंधीचे त्याचा विचार करणार होतो, पण प्रश्न उपस्थित जे केले गेले होते त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली, आणि ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत अशा प्रकारची भूमिका आज या ठिकाणी मांडली। माझं स्वच्छ मत असं आहे
की पक्षाचे काही सदस्य विशेषतः विधिमंडळाचे यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली या संबंधीचं चित्र आणखी 2-3 दिवसात लोकांच्या समोर येईल. आणि त्याचं कारण की ज्यांची नावं आली त्यातल्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्यात, पण आमची भूमिका वेगळी आहे ती कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केलेला आहे. पण या बाबतीत मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही, पण याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेच्या समोर त्यांनी मांडण्याची आवश्यकता. ते जर त्यांनी मांडलं तर त्याच्याबद्दल माझा विश्वास बसेल, मानलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेल. आता प्रश्न राहिला पक्षाच्या भवितव्याच्याबद्दलचा. हा आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. मला आठवतं आहे की 1980 साली निवडणुकीच्या नंतर मी या पक्षाचं नेतृत्व करत होतो. त्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते आणि 1 महिन्याच्या नंतर या 58 पैकी 6 सोडले तर सगळे मला पक्ष सोडून गेले. सगळे पक्ष सोडून गेले. मी त्या 58चा नेता होतो, विरोधी पक्ष नेता. त्याच्याऐवजी मी 6 लोकांचा म्हणजे 5च, मी 1 सोडून 5च लोकांचा नेता झालो. 5 लोकांच्या बरोबर घेऊन पुन्हा पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. माझा उद्देश त्याच्यामध्ये होता की पुन्हा पक्षाची बांधणी करायची. आणि 5 वर्षाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत 2 गोष्टी दिसल्या की आमची संख्या ही 69वर गेली, म्हणजे संख्या वाढली. 5चा नेता असताना सुद्धा वाढली. आणि नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी 3 ते 4 जर सोडले तर सगळे पराभूत झाले. त्यामुळं 1980ला जे चित्र दिसलं ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हा माझा एक कलमी कार्यक्रम आहे. माझा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषतः तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. तुम्हाला आठवत असेल कालची जी निवडणूक झाली 4 वर्षापूर्वी त्यावेळीसुद्धा असंच चित्र होतं. पण सवन महाराष्ट्रामध्ये जिथं जाता येईल त्या ठिकाणी जाणं, आपली भूमिका मांडणं हे काम केलं आणि त्याचा परिणाम आमची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि आम्हाला यश त्या ठिकाणी आलं. संयुक्त सरकार आम्ही लोकांनी स्थापन केलं. आज पुन्हा ती स्थिती आहे. मला देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांचे फोन येतात आणि या सगळ्या स्थितीत आपण सगळे एक आहोत, आमचा साथ तुम्हाला आहे अशा प्रकारची मतं मांडतात. आत्ता तिथं येण्याच्या पूर्वी ममता बॅनर्जींचा फोन आला. काँग्रेसचे नेते, खडसे अध्यक्ष त्यांच्याकडनं माहिती मिळाली. आणखी अनेक पक्षाचे नेते आज या देशामध्ये एक पर्यायी शक्ती उभी करावी याची आवश्यकता आहे असं म्हणणार आहे. या सगळ्यांची ही भूमिका आहे आणि त्यामुळं जो काही प्रकार घडला त्याची मला चिंता नाही आहे. आजचा दिवस संपला, उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे आणि कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या त्याला कराडला, सातारला
एक दलित समाजाच्या घटकांचे एक पहिला मेळावा घेणार आहे आणि त्यानंतर माझा प्रयत्न राज्यात आणि देशात जेवढं जाता येईल आणि जेवढी लोकांच्याशी संपर्क वाढवता येईल तेवढा कार्यक्रम माझ्याकडून केला जाईल आणि हीच माझी उद्याची नीती. विचार ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी पक्षावर दावा सांगितला त्याच प्रकारची भूमिका अजित पवारांनी आता पत्रकार परिषदेत घेतली. त्यांनी राष्ट्रवादीवर दावा सांगितला, तर त्याबद्दल काय बोलतो? माझं काही म्हणणं नाही. कुणी काही दावा करा, माझा लोकांचा विश्वास. मी त्या लोकांच्याकडे जाईन आणि हा निर्णय लोक ठरवतो. आणि गंमत अशी आहे, ज्यांना इतिहास नीट पाहिजे, राष्ट्रवादी आला कसं? राष्ट्रवादी हा पक्ष नव्हता. आम्हाला लोकांचं काही भूमिका, आमचे काही मतभेद काँग्रेसशी झाले आणि पक्ष नसताना पक्ष आम्ही सापडले. पहिला पक्ष दुसऱ्यांनी नेला असेल, पण त्याचा परिणाम आमच्या कशावर झालेला नाही. त्यामुळे कुणी काही केलं करो, आम्ही लोकांच्या जाऊन आमची भूमिका मांडू आणि त्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा कसा मिळेल याची काळजी घेऊ. माझी खात्री आहे त्यांचा पाठिंबा मिळेल. आता उपमुख्यमंत्री ज्यांनी आता शपथ घेतली त्यांची पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये 3 मुद्दे त्यांनी प्रामुख्याने मांडले. एकतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सरकारमध्ये सहभागी होतो. दुसरा मुद्दा त्यांनी मांडलाय तो म्हणजे की मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला होता. आणि तिसरा मुद्दा जो आहे की राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्ही सहभागी झालेलो आहोत. 2 गोष्टी. विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला ही माहिती आम्हाला तुमच्याकडनं कळली, कारण आमच्याकडे दिलेली नाही. कदाचित तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर ते द्यायचं ठिकाण हे स्पीकर आहे. विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक संख्या असल्याच्या नंतर स्पीकर करतात. तो बहुतेक त्यांच्याकडे केला असेल आणि त्यांच्याकडे केला असेल तर आम्हाला करण्याचं काही कारण नाही. तो दिला असेल, त्यामुळे त्याच्याबद्दलचं काही भाष्य करायचं कारण नाही. तर दुसरा प्रश्न तुमचा, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सहभागी झालो. तुम्हाला ते सांगितलं मी की पक्षाचं नाव घेऊन कोणी काही भूमिका घेतली त्याच्याबद्दलचं आम्ही भांडण करणार नाही. आम्ही लोकांच्या जाऊ आणि लोकांचा पाठिंबा, लोकांची भूमिका ही आमच्या विचाराच्या, आमच्या धोरणाच्या, आमच्या कार्यक्रमाच्या बरोबर कशी राहील ह्या गोष्टीची आमची नीती आहे. आम्ही जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही जाऊ शकत असा प्रश्न होता आणि आम्ही भाजपसोबत नाही असा त्यांचा निकाल असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी नीती आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी फासणाऱ्या नाही. विरोधी पक्ष नेतेपदाचा कुणाकडे जाणार? दादांनी राजीनामा दिलाय. नाही असं आहे, ते आत्ताच मी सांगू शकत नाही. कारण राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करायची असेल तर हा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाला आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय मी देऊ शकत नाही. पण मी पक्षप्रमुख म्हणून 1, 2, 3, 4 दिवसामध्ये आम्ही असेच करू. तो काँग्रेस पक्ष असू शकतो, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष असू शकतो, की आम्ही जो राष्ट्रवादी म्हणतो तो असू शकतो. याच्या संख्येचा विचार करून आम्ही पुढं काय मांडणी स्वीकारला करायची ते ठरवू. आत्ता आम्हाला ते सांगता येणार नाही. तुम्ही कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल? कारण त्यांची खूप गोष्टी होते ज्यावेळेस असं काही होतं. मला महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा माझा प्रखर विश्वास आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं त्या सगळ्यांना ती अस्वस्थता झाली असणार. साहजिक तुम्ही म्हणतात ते खरं आहे की जे कष्ट करतात, आम्हा लोकांना निवडून देतात आणि त्या आम्ही जी सांगतो ती भूमिका मांडतात आणि ज्या काही प्रवृत्तीची विरोधी अशी संघर्षाची भूमिका घेतात, ज्यांच्याशी संघर्षाची आणि विरोधाची भूमिका घेतली
आज त्यांच्यामध्येच आम्ही सहभागी झालो तर ते अस्वस्थ होणार, त्याच्यात त्यांचा दोष नाही. पण त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटनेची बांधणी करणं हे काम करावं लागेल. आणि ते काम मी आणि माझ्याबरोबर असंख्य तरुण महाराष्ट्रातले करतील याची मला पूर्ण खात्री आहे. असं आहे की हा पक्षाच्या धोरणाचा विषय नाही. पक्षाच्या धोरणाची विसंगत पावलं कोणी टाकलेली असली तर ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यासाठी पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत ते बसतील आणि त्या संबंधीचा निकाल घेतील. फक्त एकच आहे, हा निकाल एकटा व्यक्ती घेणं योग्य नाही. त्यामुळे बाकीच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील किंवा बाकीचे त्या सगळ्यांची आम्हाला बोलणं करावं लागेल. पण एक गोष्ट या ठिकाणी मला सांगता येईल आणि ती म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मी काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे, काहींच्या जबाबदारी टाकलेली आहे. उदाहरणार्थ जनरल सेक्रेटरी म्हणून तटकरेंची नेमणूक मी केलेली आहे आणि जनरल सेक्रेटरी म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक मी केलेली आहे. माझं स्वच्छ त्यांना सांगणं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जी पावलं त्यांनी टाकायला हवी होती ती त्यांनी टाकली नाही आणि त्याच्यामुळं आपली जबाबदारी योग्य रीतीने त्यांनी पाळली नाही. त्यामुळं पक्ष नेतृत्वाचा ज्यांनी त्यांची नियुक्ती केली त्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यासाठी उचित अशा प्रकारची कारवाई त्यांनीहून तरी करावी नाही तर मला करावी लागेल. अजित पवारांवर कारवाई करणार का? असं आहे की जे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर गेले, शपथही घेतल्या, त्या प्रत्येकाच्या संबंधीचा निकाल घ्यावा लागेल. 9 लोकांचा त्या प्रत्येकाचा. सकाळपासून सुप्रियाताई देखील त्या ठिकाणी होत्या. जे काही तिथं बैठकीत चर्चा चालू असेल, काही सुप्रियाताई अजितदादांना मनवायचा देखील प्रयत्न करत होत्या. ही सगळी गोष्ट तुमच्या कानावर देखील असेल. तुमचं काही बोलणं झालं का अजितदादांशी? काय रोखण्याचा पुन्हा एकदा त्यांनी अजिबात कोणाशी बोलणं झाले नाही. जे त्या ठिकाणी गेले फक्त ते विधानसभेचे सभासद होते जे त्या ठिकाणी गेलेले होते. त्यातल्या काही लोकांनी मला फोन केला आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमच्या सह्या घेतल्या, आमचा नाईलाज झाला. पण आमची भूमिका वेगळी आहे, आम्ही तुम्हाला 2-3 दिवसात येऊन भेटू हे सांगितलं. त्यांच्याशी माझं बोलणं झालं. बाकी ज्या 9 जणांनी शपथ घेतली त्याचे फक्त जाण्यापूर्वी भुजबळ माझ्याशी बोलून गेले कि हे होतं हे काही योग्य नाही, मी लोणावळ्याला होते. तो शरद पवार हार नहीं मान रहे हैं, कह रहे हैं कि